राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या 6 जागा रिक्त झाल्यानंतर भाजपच्या वाटणीला ज्या 3 जागा होत्या त्यासाठीचे उमेदवार आज त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले. काँग्रेसमधून भाजपमध्ये कालच प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचेच डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. भाजपनं या तिघांची राज्यसभेसाठी का निवड केली असेल, काय यांनाच उमेदवारी दिली असेल, असे अनेक प्रश्न पडलेले असताना खरं तर भाजपनं या तिघांना उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली आहे का, अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे. आणि याच संदर्भामध्ये आजच्या मुद्द्यावर बोलू या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 24 तासातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते राहिलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपनं दिलेली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची लॉटरी लागल्याची चर्चा सुरू झाली. मात्र यामागं भाजपनं खरं तर मोठी राजकीय खेळी खेळली आहे का, अनेक प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी यामधून केला आहे का, विशेष म्हणजे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांच्या नावाची देखील राज्यसभेसाठी चर्चा होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी या सर्वांचा म्हणजे या सगळ्याचा विचार राज्यसभेसाठी केलेला दिसत नाही. कदाचित ही नेते मंडळी वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसू शकतील. आता अशोक चव्हाण यांना राज्यसभा देण्यामागचं कारण काय असू शकेल ते आपण समजून घेऊ. अशोक चव्हाण यांच्या राजकारणाचं केंद्र म्हणजे नांदेड आहे. परंतु 2019मध्ये अशोक चव्हाण यांचाच पराभव करून चिखलीकर त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेत. विद्यमान खासदार म्हणून चिखलीकर यांचाच दावा 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी निश्चितपणे असणार आहे. शिवाय आदर्श प्रकरणामध्ये बॅकफूटवर गेलेल्या अशोक चव्हाण यांना घेऊन महत्त्वाच्या पदावर जर बसवलं तर लोकांच्या टीकेला सामोरं कशाला जायचं, हा निर्णय भाजप करणार नाही. त्यामुळं लोकसभेच्या ऐवजी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार कदाचित भाजपच्या वरिष्ठांनी केला असावा. शिवाय अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रात राजकारण करण्यासाठीच त्यांची पसंती अधिक आहे. आता ते काँग्रेसमध्ये नाही आहेत, परंतु म्हणजे आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि त्यासंबंधित चौकशा सुरू असताना आता मिळेल ते पद पदरात पाडून घेण्याशिवाय अशोक चव्हाण यांच्यासमोर दुसरा पर्याय देखील नाही. अशोक चव्हाण यांचा महाराष्ट्रातला या निमित्तानं पत्ता कट करणं, थेट जनतेशी संबंधित त्यांचं राजकारण संपवण्याचं लक्ष ठेवून येणाऱ्या विधानसभेत ते उमेदवार नसतील आणि लोकसभेला देखील त्यांची दावेदारी राहू नये म्हणून राज्यसभेवर त्यांना पाठवण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांनी अतिशय दूरदृष्टिकोनातून घेतलेला दिसतो. राज्यसभेवर पाठवून भाजपने अशोक चव्हाण यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वच कमी करून टाकलं, त्यांचा पत्ताच कट केला. आता मेधा कुलकर्णी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपनं का घेतला असेल, या संदर्भामध्ये आपण आता समजून घेऊ. मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या माजी आमदार आहेत. चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून 2019मध्ये विधानसभेची उमेदवारी देताना त्यांचं तिकीट कापलं होतं. परंतु त्यावेळी ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून भाजपला काही काळ रोष पत्करावा लागला होता. तेव्हा बॅलन्स साधण्यासाठी कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती. दुर्दैवानं त्यांचं दुर्धर आजारानं निधन झालं आणि भाजपनं तिथं झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळं पक्षांतर्गत नाराजीला सामोरं जावं लागलं होतं आणि कसब्यामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता. ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवली असा निष्कर्ष त्यावेळी काढण्यात आला होता. महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठेही ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळणं शक्य नसल्यानं आणि पुणे शहरात ब्राह्मण समाजाचं असलेलं मतदान, त्यांची संख्या लक्षात घेता इथं 1 ते 2 विधानसभा मतदारसंघात तरी ब्राह्मण उमेदवार दिला जावा अशी भाजपच्या या पारंपरिक मतदारांची अपेक्षा दिसते. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक आली आहे. महाविकास आघाडीत पुण्यात काँग्रेसचा उमेदवार असणार आहे
आणि तो बहुजन समाजातील असण्याची शक्यता ही अधिक आहे. त्यामुळं भाजपला देखील बहुजन समाजातला उमेदवार देण्याशिवाय लोकसभेला पर्याय नाही आणि त्याशिवाय विजय प्राप्त करणं शक्य होणार नाही. आता तो बहुजन उमेदवार कोण असेल तर सध्या पुण्यामध्ये भाजपमधून संजय काकडे असतील, ते माजी राज्यसभेचे खासदार देखील आहेत. मुरलीधर मोहोळ जे माजी महापौर आहेत आणि माजी आमदार जगदीश मुळीक आहेत. यापैकी कुणी असणार की अन्य कोण असेल हे आजच्या घडीला तरी ठामपणे सांगता येणार नाही. लोकसभेला ब्राह्मण समाजाला उमेदवारी मिळाली नाही तर त्यांची नाराजी पुन्हा भाजपला परवडणारी नसेल असा विचार देखील मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देताना निश्चितपणे झाला असेल. शिवाय राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाल्यानं मेधा कुलकर्णी देखील म्हणजे त्यांची जी नाराजी होती ती सुद्धा दूर झाली आहे. दरम्यानच्या काळात पुण्यातील कोणाही एकाला राज्यसभेवर पाठवा अशी एक विनंती शहर भाजपाच्या वतीनं करण्यात आली होती. त्यामागेही कदाचित हीच रणनीती असणार आहे. आता डॉक्टर अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे संचालक म्हणून त्यांनी काम केलंय. एकनिष्ठ राहून कार्यरत राहिलेल्या डॉक्टर गोपछडे यांनी पंतप्रधान मोदी असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांचं एक मजबूत संघटन उभा केलं आहे आणि त्यासोबतच अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली आहेत. आता भाजपच्या महाराष्ट्रातून राज्यसभेत निवडून जाणाऱ्या व रिक्त झालेल्या सध्याच्या 3 जागांसाठी उमेदवार देताना पहिला उमेदवार दिला काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेले अशोक चव्हाण यांना आणि त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी मूळ विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या 2 जणांना उमेदवारी देण्याचा निर्णय देखील भाजपनं केला. त्यामध्ये मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आता गोपछडे जे आहेत त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून म्हणजे त्या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम केलेलं आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन असतील, लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील आणि विद्यमान मंत्री नितीन गडकरी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अभाविपमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नांदेड तसेच नायगाव विधानसभेमध्ये डॉक्टर गोपछडे जे आहेत हे कायम इच्छुक राहिलेले आहेत, त्यांचं नाव चर्चेत राहिलेलं आहे. परंतु नांदेडमधूनच अशोक चव्हाण आणि तिथूनच डॉक्टर गोपछडे या दोघांना राज्यसभेवर पाठवण्यामागं भाजपला नेमका कशाचा धोका वाटला असेल याचं उत्तर अद्याप तरी नाही, पण ते लवकरच स्पष्ट होईल. लोकसभा निवडणूक 2 महिन्यावर आहे. त्यापूर्वी रिक्त झालेल्या राज्यसभेतील जागांसाठी ती नावं निवडताना, उमेदवार देताना लोकसभेच्या विजयासाठीची गोळाबेरीज केली जाईल हे निश्चित होतं आणि भाजपनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फोडून त्यांच्या पक्षात आणलं आणि त्यांना राज्यसभेवर पाठवून नांदेड लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी बेरीज केलेली दिसते. पुण्यात देखील लोकसभेला बहुजन समाजातील उमेदवार आता दिला जाईल. ब्राह्मण फॅक्टर भाजपसाठी तिथं डोकेदुखी निश्चितपणे ठरला असता. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपनं त्यामुळं पुण्यातील ही जी नाराजी आहे ब्राह्मण समाजाची ती कमी करण्याचा प्रयत्न केला. तर डॉक्टरांचं मोठं संघटन केलेले, मूळ संघाच्या विचारामध्ये वाढलेले डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊन पक्षातील मूळ निष्ठावंतांना देखील पक्ष विसरत नाही हा मेसेजही त्यातून देण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला दिसतो. मात्र एखाद्या ठिकाणच्या एकाच उमेदवाराला उमेदवारी देता येते, इतरांचे काय असा प्रश्न उरतोच. त्यामुळे या राज्यसभेच्या निवडीनं सगळेच प्रश्न संपलेले नाहीत. कदाचित काही प्रश्न देखील नव्यानं निर्माण देखील होऊ शकतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या या 3 नावांविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.